भाजपचे गणेश खणकर आपल्याला जॉईन झालेले आहेत। खणकरजी तुमचं स्वागत आहे। हरियाणामध्ये सत्ता मिळवली, भाजपमध्ये मिळाली, MP मध्ये मिळाली, विश्वास आहे की बिहारमध्ये देखील अगदी बहुमत तुम्हाला मिळणार? हो, 101% बहुमत आमच्याकडे येत आहे। एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार असं वाटतं? नाही, एक्झिट पोल हे त्यांचं काम करत असतात। असं आहे की सावके सरांनी आता खूप चांगलं विश्लेषण केलं, ते खूप ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यामुळे मी त्याच्या काउंटरवर जाणार नाही। बरं झालं त्यांनी एक गोष्ट केली की आम्ही 6 महिने अगोदर कामाला लागलो होतो। त्यांनी थोडी चुकीची माहिती दिली। गेली वर्षभर बिहारची तयारी ही वेगळ्या पद्धतीने सुरू आहे। जशी दिल्लीची निवडणूक संपली, आमची काम करणारी टीम बिहारमध्ये होती आणि यावेळच्या निवडणुकीतले 2 गोष्टींचा परिणाम जो हे तुमचं एक्झिट पोल आणि सगळं करत असेल, एक तर यावेळेला महिला मतदार ज्या पद्धतीनं बाहेर पडले, दुसरी गोष्ट नितीश कुमारांच्या भोवती निवडणूक ही शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं एकाग्रित झाली की नितीश कुमार हवेत की नको, तर शेवटी विरोधकांनाही सांगावं लागलं की नितीश कुमारांना मुख्यमंत्री करणार नाहीत। असं कधी निवडणुकीचं तुम्ही सूत्र पाहिलं नसेल, तर त्यांनाही लक्षात आलं की जनतेचं मानस झालेलं आहे, आता काउंटर काय करायचं, तर नितीश कुमारांना कदाचित हे मुख्यमंत्री करणार नाहीत म्हणून तुम्ही मतदान कसं करायचं हे ठरवा। आणि तिसरी गोष्ट की यावेळेला बिहारची बदललेली परिस्थिती, म्हणजे मी सुद्धा 2 दिवस अगोदर एका दिल्लीच्या पत्रकाराशी बोलत असताना त्याने तिथून आल्यानंतर जे मला सांगितलं की साधारणतः बिहारमध्ये 10 ते 15 वर्षापूर्वी गेल्यानंतर बिहारचे पाटणा शहरातनं एअरपोर्ट सोडलं आणि 3-4 किलोमीटर सोडले की तिथल्या रस्त्यांची अवस्था, आणि आज बिहारमध्ये ज्या वेळेला आम्ही एअरपोर्टवर येतोय त्यावेळेला बदललेला बिहार आम्ही बघतोय। आणि नक्कीच याचा जो एक टर्नआउट आहे हा 2 ते 3% आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरेल। आणि त्यामुळे यंदा मिळणारं जे बहुमत आहे हे केवळ अँटी इन्कम्बन्सी म्हणून 5 वर्षानं सरकार बदलायचं असं नाही आहे, तर यावेळेला आम्हाला हे सरकार हवं आहे। आणि कदाचित यावेळेला बिहारची जनता नितीश कुमारांनी आपल्यासाठी काय केलं, तर काहीच केलं नाही, त्याच्या विरुद्ध म्हणजे तेजस्वी यादव वयाने तरुण आहेत आणि एक नवीन ट्रेंड आला आता की टी-शर्ट घालून प्रचार करायचा की मी तरुण आहे, मी तुमच्यापैकी एक आहे। आणि ठीक आहे, म्हणजे प्रत्येक पक्षाला एक स्वातंत्र्य असतं, पण हा जो बदललेला ट्रेंड आहे हा यावेळच्या निवडणुकीमध्ये दिसेल। दुसरी बाब एक आणखीन स्पष्ट होईल, ते म्हणजे विकासाच्या दिशेने आत्ता जनतेचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे। तो कोणी नेत्याने सांगितला किंवा एखाद्या कुटुंबाने म्हणून सांगितला तर तीच स्वीकारलं जात नाही। आम्हाला पूर्ण विश्वास आहे, जी आमची माहिती आहे, जो भारतीय जनता पार्टीचा आमचा सर्वे आहे, यावेळेला पहिल्यांदा यादव वोटर्सने भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे आणि हे यावेळेला प्रकर्षण तुम्हाला दिसेल।